दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांग कल्याण आयुक्त पुणे व स्वर्गीय प्रभाकर दटके स्मृती सेवा संस्थान नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रेशमबाग क्रीडांगण नागपूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या दिव्यांग मुला-मुलीच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत मूकबधीर निवासी शाळा सावनेरची खेळाडू वर्षा भलावी हिने वयोगट 8 ते 12 या स्पर्धेत 50 मीटर धाव व लांब उडी या खेळ प्रकारात आपले उत्कृष्ट प्रदर्शन करीत 2 सुवर्ण पदक प्राप्त करून गोल्डन गर्ल होण्याचा मान मिळविला। आयोजनाच्या समारोपीय कार्यक्रमात दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी, प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख, समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर आदी मान्यवरांच्या हस्ते वर्षाला दोन्ही स्पर्धेचे सुवर्ण पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। मूकबधीर प्रवर्गात नागपूर जिल्ह्याला प्रथम क्रमांक मिळवून देण्यात वर्षा भलावीचे मोठे योगदान असल्याचे जिल्हा क्रीडा प्रशिक्षक तसेच जिल्ह्यातील सर्व शाळेचे प्रशिक्षकांनी करून दाखविले। तर वर्षा भलावी हिने 2 वेगवेगळ्या स्पर्धेत 2 सुवर्ण पदक जिंकून नागपूर जिल्हा तसेच मूकबधीर निवासी शाळा सावनेरचे नाव लौकिक केल्याबद्दल तिचे सर्व स्तरावरून कौतुक होत असून तिला पुढील उज्ज्वल भविष्याच्या भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहे। तसेच क्षेत्राचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी सुवर्ण कन्या वर्षा भलावीवर अभिनंदनाचा वर्षाव केला। पामकोट सावनेर येथे कार्यक्रमात आशिष देशमुख यांनी वर्षा भलावी हिला ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले। सावनेर तालुक्यात मंगसा गावातील या दिव्यांग बालिकेने शाळा वसतिगृहात राहून क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक वाढविला आहे। ही कौतुकास्पद बाब आहे असे मत व्यक्त करून आशिष देशमुख यांनी वर्षा भलावी हिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। तर मूकबधीर निवासी शाळा संस्थेचे अध्यक्ष प्रशांत डवले, सचिव नारायण समर्थ, डॉक्टर अमित चेडे, मंगला समर्थ, मुख्याध्यापिका सुवर्णा महाशब्दे, दुर्गा चेडे आदींनी वर्षा भलावीचे अभिनंदन केले। या प्रसंगी वर्षा हिने आपल्या यशाचे श्रेय क्रीडा शिक्षक संजय डुंगे व सुनील राठोड यांना दिले आहे। पियुष चिंचवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।